मंगलम वृषभध्वज मंगलम पार्वती नाथो मंगलाय तनो हरः कुर्यात् शिवमंगल गणनायका शिवसुता आचार्य से रेणुका घंटा उभया श्री विश्वकर्णाधिका तुम्हें मोद भरे स्मरा शुभ दिने चिंता मने दारुका हो गुरुते प्रसेद उभया कुर्यात् शिव मंगल शुभ मंगल सावधान
चला काळ सुखाचा ओसरला सुखात नांदो लेक लाडकी हीच विनंती देवाला तर हाताचा करून पाळणा तर हाताचा करून पाळणा बाळ पार्वती जोडवली लग्न गाठही बाळनी सुकन्या परक्या हाती सोपवली वरुणी हात धरिते आई पोटाशी धरिते काळजातली माया ममता डोळ्यामधून पाझरते सुखात नांदो लेक लाडकी हीच विनंती देवाला शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. शेवटच्या मंगलाष्टकाच्या आधी सर्वांना विनंती आहे, आपण अतिशय भाग्यवान आहात की आपण भगवान शिवाच्या आणि माता पार्वतीच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलात आणि आज जे दाम्पत्य विवाह सोहळ्यासाठी भगवान शिव आणि पार्वती बनलेले आहेत ते अतिशय त्यांचं नाही तर त्यांच्या 7 जन्माचं पुण्य आहे की त्यांनी आज प्रत्यक्ष भगवान शिव आणि भगवान माता पार्वती ते झालेले आहेत. म्हणून सर्वांना विनंती आहे आणि आज भगवान शिवाच्या आदरणीय सन्माननीय आमदार साहेब बालाजीराव कल्याणकर साहेब यांनी आजपर्यंत खूप अन्नदान केलेलं असेल. त्यांनी सामुदायिक विवाह सोहळा सुद्धा लावलेला आहे आणि कथा कीर्तन त्यांच्यासोबत आलेले आमचे भाऊजीच आहेत गंगाधर बडुरे आणि म्हणून त्यांनी अनेक मोठमोठे धार्मिक सांस्कृतिक राजकीय सामाजिक कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत. पण आजचा हा अन्नदान सोहळा म्हणजे त्यांच्यासाठी एक विशेष पुण्याची गोष्ट आहे, कारण भगवान शिवाच्या आणि माता पार्वतीच्या विवाह सोहळ्यासाठी त्यांनी आज अन्नदान केलेलं आहे. म्हणजे नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये अजून काहीतरी खूप मोठं काम होणार आहे. म्हणून भगवान शिवाजवळ एवढीच प्रार्थना करतो की आजचे अन्नदाते सन्माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या हातून असंच कार्य होत राहो. आणि जमलेल्या सर्व वराड मंडळींना 2 सूचना. पहिली सूचना, आयर केल्याशिवाय कोणी जायचं नाही. समजलं की आयर कसं करायचं सांगतो. हे 2 घागरे आहेत, हे भांडे नाहीत, हे भगवान शिवाचे घागरे आहेत. या कळशा या घागरे आपल्यापर्यंत येतील. 2 गण, शिवाचे गण म्हणजे आमचे राम पाटील किंवा त्यांचे चिरंजीव कोणीही येतील. 2 घागरे घेऊन येतील, त्याच्यामध्ये यथाशक्ती. आणि दान असं करायचं की ते दान वाजलं नाही पाहिजे, त्या दानाचा आवाज ऐकू आला नाही पाहिजे. विचार करा दान कसं करायचं. आणि आमदार साहेब तर आहेत, त्यांनी तर देतीलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण लग्नाला आल्याच्या नंतर शेवटची मंगलाष्टक झाल्याच्या नंतर आपण पंक्ती धरतो, पण इथं तसं करायचं नाही. 10 मिनिट कथा होईल, आरती होईल, नंतर सर्वांनी जेवण करायचं आहे. आचार्य
बाहेर गेल्याशी कोणी जाऊ नका. हा सर्वांनी एकदा हात वर करायचा हात वर. पार्वती पते शिव हर हर हर